श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मनुष्य जन्माला येतो तेव्हाच ऋण जे आहेत ते घेऊन येत असतो. अगदी प्रत्येक मनुष्याचा जन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला असतो. तर मनुष्याचा जन्म झाला की त्याच्या कर्मानुसार अनेक प्रकारची ऋण, पाप, पुण्य त्याच्या मरेपर्यंत त्याच्या मागे लागतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की 5 प्रकारची ऋण फेडल्यानं व्यक्ती अनेक पाप आणि संकटांपासून मुक्त होतो. मात्र त्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांनाही आयुष्यात कधीतरी त्याची किंमत मोजावीच लागते. शेवटी ही जी कर्ज आहे काय आहेत आणि त्याची परतफेड कशी केली जाईल हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही 5 कर्ज आहे, तेच म्हणजेच ऋण जे आहेत तर ती आहेत. एक आहे देव ऋण, दुसरं म्हणजे ऋषी ऋण आणि तिसरं पितृ ऋण, चौथं भूत ऋण आणि 5वं मनुष्य ऋण. काही ठिकाणी ब्रह्मदेवाच्या ऋणाचाही उल्लेख आढळतो. अशा प्रकारची ही 6 ऋण काढली जातात. ही ऋण फेडणं हे अगदी प्रत्येक माणसाचं कर्तव्य असलं पाहिजे. हे जीवन आणि पुढील जीवन सुधारायचं असेल तर या ऋणांचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. मनुष्य प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण त्याला नैतिकता, धर्म आणि विज्ञानाची जाण आहे. यावर विश्वास न ठेवणारी व्यक्ती जनावरांसारखी आहे. हे कर्ज का फेडावं लागतं, म्हणजेच हे ऋण का फेडावं लागतं? जर 5 ऋण फेडले नाहीत तर पंचेरी दुःख उद्भवते, म्हणजेच सांसारिक दुःख, दैवी दुःख आणि कर्मदुःख. कर्जाची परतफेड न केल्याने वरील प्रकारची दुःख उद्भवतात आणि त्यामुळे एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात वडील, पत्नी किंवा मुलगा यांच्याकडूनच आनंद मिळतो किंवा तो या जीवनातील सर्व सुखांपासून वंचित राहतो. देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना ही 5 ऋण म्हणजेच ही 5 कर्ज घेऊनच येते. घेतलेल्या जन्मातून या 5 ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते. या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. पंचमहायज्ञ कसा करायचा तर बघा, कुटुंबातील कुणी स्त्री, पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो. तर सर्वात पहिला म्हणजे देवयज्ञ. अगदी दररोज सकाळी 1 चमचा शुद्ध तूप, गाईचं तूप घालून निरंजन किंवा समईचा दिवा देवासमोर लावावा. तसेच गाईच्या शेणाची गोवरी, धूप, कापूर, तूप, ऊद, थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा. नाहीतर अगदी पेपरला शुद्ध गाईचं तूप थोडंसं लावून तो कागद जाळला तरी चालतो. त्यानंतर नित्यनेमानं मंत्रजप, नामस्मरण, भजन, हरिपाठाप्रमाणे पठण, श्लोक पठण, ग्रंथपारायण करावे. त्याचबरोबर दररोज गाईला गवत आणि अन्नघास घालावा. त्यानंतरचा ऋण म्हणजे पितृयज्ञ. 1 वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी 12 वाजण्या अगोदर कावळा, गाय किंवा कुत्रा यांना 1 घास अन्नदान आवर्जून करावं. त्याचबरोबर भुकेलेल्यांना अन्नदान करावं. यानंतर मनुष्ययज्ञ. घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी किंवा अन्न द्यावं. अगदी बघा, छोटी मुलं जे आहेत त्यांना साधं चॉकलेट जरी दिलं ना तरी देखील चालतं, पण ते नित्यनेमाने 1 तरी चॉकलेट द्यावं. त्यानंतर भूतयज्ञ. पशु, पक्षी, मुंग्या, चिमण्या, कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावं. हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात. प्रतिदिन रामरक्षा, मारुती स्तोत्र, श्लोक, प्रार्थना, हरिपाठ, ग्रंथपठणही करावं. त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य देखील लाभतं. तर असे काही थोडेसे नियम आहेत. अगदी साधे सोपे नियम आहेत. ते पाळून आपण आपल्या आयुष्यातील ऋण जे आहे ते नक्कीच फेडू शकतो आणि जीवन जे आहे ते आनंदी आणि सुखमय करू शकतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.